पुणे पोर्शे अपघात प्रकरणामध्ये अनेक वाद होत आहेत। यात ब्लड सॅम्पलचे नमुने बदलण्यात आले असा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली। मात्र ही समिती खरंच निष्पक्ष चौकशी करणार का असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे, कारण या समितीच्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत। पाहूया एक रिपोर्ट। या मॅडम पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मीडियाची एकच गर्दी झाली। पुणे पोर्शे अपघाताच्या हाय प्रोफाईल प्रकरणातली ही नवी एंट्री। डॉक्टर पल्लवी सापळे। पुणे अपघातात डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले। त्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या डॉक्टर सापळे अध्यक्ष आहेत। समिती स्थापन होताच दुसऱ्याच दिवशी डॉक्टर मॅडम ससूनच्या लॅबमध्ये पोहोचल्या। कमिशनर मेडिकल एज्युकेशननी आमची सदस्यीय समिती नेमली आहे। मी आहे, माझ्यासोबत डॉक्टर मोबाईल थोडासा बोललो ना, कल्याणी आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेचा घटनाक्रमची माहिती आम्ही घेणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही शासनाला कळवू। यंत्रणा वेगानं चौकशी करते असं दिसत असलं तरी सापळेंच्या अध्यक्षतेखालची ही चौकशी समिती तरी खरंच न्याय देणार का असा नवा प्रश्न उपस्थित झालाय। कारण डॉक्टर पल्लवी सापळेंवरच भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत। सापळेंवरच्या आरोपांची विधानसभेतही चर्चा झाली होती। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तातील प्लाझ्मा विकून परवानगीशिवाय 13 लाख रुपये जमा केले। याच पैशातनं रुग्णवाहिका खरेदी केली, पण ती आईनं दान केल्याचं दाखवलं। जे रुग्णालयात औषधं, यंत्रसामुग्री खरेदीच्या बिलांवर 5 ते 10% कमिशन घेतल्याचा आरोप आहे। 1 लाख रुपयांचं भाड्याच्या गाडीचं बिल त्या महिन्याला शासनाला सादर करतात। ऑगस्ट 2022 मध्ये डॉक्टर पल्लवी सापळेंची संभाजीनगरला बदलीही झाली, पण प्रत्यक्षात आदेश काही निघालाच नाही। अजितदादा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये चौकशी एका भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून होते आहे, ज्यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप आहेत। ब्लड प्लाझ्मा विकण्याचे आरोप आहेत शासनाच्या बिना परवानगीनं, आणि हे सुद्धा प्रश्न गंभीर असा आहे की यामध्ये सुद्धा रक्ताचे नमुने फेकले गेले, दुसरे नमुने जोडले गेले, रिपोर्टच बदलवला गेला। इतकी हिंमत कशी होऊ शकते? भ्रष्टाचाराचे एवढे आरोप असतानाही डॉक्टर पल्लवी सापळे चौकशी कशी काय करणार असा प्रश्न मीडियानं थेट सापळेंनाच केला। आरोप करण्यात आलेला आहे की तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशाच व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेले आहेत। माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही। बाईट दिल्यानंतर सापळेंचं हे हसणं बरंच काही सांगून जातंय। दुसरीकडे ज्या ससून रुग्णालयामध्ये ही सगळी चौकशी सुरू आहे ते ससून रुग्णालय रुग्णसेवेपेक्षा नको त्या कारणांनीच कायम वादात राहिले। 2022 मध्ये अपंगत्वाचं प्रमाणपत्र देण्यासाठी एका लिपिकानं 60,000 रुपयांची लाच मागितली होती। 2022 मध्ये किडनी प्रत्यारोपणाचा घोटाळा ज्यात ससून मधल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव समोर आलं होतं, त्यात डॉक्टर अजय तावरेचंही नाव होतं। 2023 मध्ये ससून रुग्णालयाच्या गेटवरती जवळपास 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। ड्रग्ज पेडलर ललित पाटीलनं डॉक्टरांना लाच देऊन ससूनमध्ये महिने मुक्काम ठोकला होता। ससूनमध्ये ललित पाटीलची 5 स्टार बडदास्त ठेवण्यात आली होती। 2023 मध्ये ससून रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी 31st ची मद्य पार्टी केली, त्यावेळी डॉक्टरांनी राडा घालत तोडफोडही केली होती। 2023 मध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉक्टरांचे स्टॅम्प चोरीला गेले। स्टॅम्प पेपर चोरून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करत असल्याचा घोटाळा उघड झाला। 2023 मध्ये आयसीयू मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाला उंदीर चावल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। 2024 मध्ये ससून रुग्णालयाअंतर्गत येणाऱ्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थिनीवर रॅगिंगचा प्रकार उघड झाला। 2024 डॉक्टरांनी पुणे पोर्शे अपघातातल्या आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले। नुसते नमुने बदलले नाहीत तर तो वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचं, त्याच्या शरीरावर जखमा नसल्याचं प्रमाणपत्रही दिलं। मुळातच एवढे आरोप आणि आक्षेप असलेल्या या पोर्शे प्रकरणाची चौकशी भ्रष्टाचाराचे एवढे आरोप असलेल्या पल्लवी सापळेंकडे देणं योग्य आहे का? प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी, पुणे।